नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी बऱ्याच दिवसांनी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे भगवद्गीता जशी आहे तशी। आणि हे जे पुस्तक लिहिलेलं गेलेलं आहे ते आहे कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी आपण देवाला पुष्प आणि नैवेद्य अर्पण करूया। कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे राधे 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 राधे। नैवेद्य अर्पण करते। हरे राम 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 हरे हरे। राधे राधे। नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि नैवेद्यं समर्पयामि। तर चला मग आजच्या व्हिडिओ सुरुवात करते मी। भगवद्गीता जशी आहे तशी। मला बऱ्याच दिवसापासून या पुस्तकाचं पठण करायचं होतं पण योग जुळून येत नव्हता आणि आज देवाच्या कृपेने आज तो योग जुळून आला आहे। तर सगळ्यात आधी जे आहे ते आहे उपादघात। ओम अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानशलाकया चक्षुर्निमीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। माझा जन्म अज्ञानमय अंधकारात झाला होता परंतु माझ्या आध्यात्मिक गुरूंनी प्रकाशमय ज्ञानाने मला दृष्टीने प्रदान केली आहे। मी त्यांना सादर प्रणाम करतो। श्रील रूप गोस्वामी ज्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची इच्छापूर्ती करणारे आंदोलन स्थापन केले मला कधी आपल्या चरणकमलांचा आश्रय प्रदान करतील। माझे आध्यात्मिक गुरु आहेत सर्व वैष्णवांच्या चरणकमलांशी मी सादर प्रणाम अर्पण करतो। मी श्रील रूप गोस्वामी आणि त्यांचे थोरले बंधू सनातन गोस्वामी तसेच रघुनाथ दास आणि रघुनाथ भट गोपाल भट आणि श्रील जीव गोस्वामी यांच्या चरणकमलांची सादर प्रणाम करतो। मी भगवान कृष्ण चैतन्य आणि भगवान नित्यानंद यांना तसेच अद्वैत आचार्य गदाधर श्रीवास या आणि त्यांच्या इतर पार्षदांना सादर प्रणाम करतो। मी श्रीमती राधाराणी आणि श्रीकृष्ण तसेच श्री ललिता आणि विशाखा या त्यांच्या सखींना सादर प्रणाम करतो। हे श्रीकृष्ण, तुम्ही दुःखी जनांचे मित्र आणि सृष्टीचे निर्माते आहात। तुम्ही गोपींचे स्वामी आणि राधाराणीचे प्रियकर आहात। मी तुम्हाला सादर प्रणाम करतो। मी राधाराणीला प्रणाम करतो जिची अंगकांती तप्त द्रवरूप सुवर्णाप्रमाणे आहे व जी वृंदावनाची राणी आहे। तू वृषभानु राजाची सुपुत्री आहेस तसेच भगवान श्रीकृष्णास तू अत्यंत प्रिय आहेस। मी भगवंतांच्या सर्व वैष्णव भक्तांना सादर प्रणाम करतो जे कल्पवृक्षप्रमाणे सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतात आणि जे पतिजीवांच्या प्रती अत्यंत दयाळू आहेत। श्रीकृष्ण चैतन्य नित्यानंद प्रभू श्री अद्वैत गदाधर श्रीवास आणि भक्ती परंपरेतील सर्वांना मी सादर प्रणाम करतो। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। भगवद्गीतेला गीतोपनिषद ही म्हटले आहे
गीता ही वैदिक ज्ञानाचे सार तसेच वैदिक साहित्यातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपनिषद आहे. अर्थात भगवद्गीतेवर इंग्रजीमध्ये अनेक भाष्य लिहिली गेली आहेत व एखाद्या मनात आणखीन एक भाष्याला गरजबद्दल प्रश्न निर्माण होऊ शकतो. या प्रस्तुत आवृत्तीबद्दल पुढील प्रमाणे स्पष्ट समर्थन करणे शक्य आहे. नुकतेच एका अमेरिकन महिलेने मला इंग्रजी भाषेतील कोणत्या तरी अनुवादाची शिफारस करण्यास आग्रह केला. भगवद्गीतेच्या इंग्रजीमधील अनेक आवृत्त्या अमेरिकेत उपलब्ध आहेत, पण माझ्या पाहण्यात तरी केवळ अमेरिकेतच नव्हे तर भारतात सुद्धा जिला पूर्णपणे अधिकृत म्हणता येईल अशी गीतेची एकही आवृत्ती नाही. कारण बहुतेक प्रत्येक प्रकारच्या आवृत्तीत भाष्यकाराने भगवद्गीता जशी आहे तशी म्हणजे यथार्थ रूपात प्रस्तुत न करता आपली स्वतःची मते प्रदर्शित केली आहेत. भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतील सांगितलेला आहे. तो याप्रमाणे आहे. आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही. त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्यांना सांगितलेल्या आदेशानुसार मान्य अथवा स्वीकार केली गेली पाहिजे. भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्री कृष्ण आहेत. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केलेला आहे. शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असं सुचवण्यात आलं आहे. पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत आपण जाणले पाहिजे आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी आध्यात्मिक गुरूंनी उदाहरण शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निर्वांक, श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच इतर अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे. भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून घोषित केले आहे. ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणांनी विशेष करून श्रीमद भागवत जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते कृष्ण असतो भगवान स्वयं त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे. म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितले आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात भगवंत सांगतात, या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की ही योग पद्धती म्हणजेच भगवद्गीता सर्वात आधी सूर्यदेवाला सांगण्यात आली आणि सूर्यदेवाने मनुने इक्ष्वाकूला आणि याप्रमाणे शिष्य परंपरेनुसार एक प्रवक्त्यानंतर दुसऱ्या प्रवक्त्या याप्रमाणे चालत आली आहे. परंतु कालांतराने ती लुप्त झाल्यामुळे भगवंतांना ती पुन्हा सांगावी लागली. यावेळी त्यांनी ती अर्जुनाला कुरुक्षेत्र येथील युद्धभूमीवर सांगितली. अर्जुनाला ते सांगतात की हे परम रहस्य त्याला सांगण्याचे कारण म्हणजे तो त्यांचा भक्त आणि मित्र आहे. याचा अर्थ असा आहे की भगवद्गीता हा ग्रंथ विशेष करून भगवत भक्तांसाठीच आहे. अध्यात्मवादी साधकांचे 3 प्रकार असतात, ज्ञानी, योगी आणि भक्त किंवा निर्विशेषवादी, ध्यान योगी आणि भक्त. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला स्पष्टपणे सांगतात की ते त्याला नवीन गुरु शिष्य परंपरेतील सर्वप्रथम श्रोता बनवित आहेत, कारण जुनी परंपरा खंडित झाली आहे. म्हणून सूर्यदेवापासून इतरांकडे चालत येणाऱ्या परंपरेमध्ये नवीन परंपरे पूर्णावस्थाना करावी. तसेच त्यांच्या शिकवणीच्या नव्याने पुन्हा प्रचार अर्जुनानेच करावा अशी भगवंताची इच्छा आहे. भगवद्गीता जाणण्यामध्ये अर्जुनाने अधिकारी व्यक्ती व्हावे अशी भगवंताची इच्छा होती. यासाठी आपण पाहू शकतो की भगवद्गीतेचा उपदेश खास करून अर्जुनाला सांगण्यात आला, कारण अर्जुन हा भगवंताचा भक्त, साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत
ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. म्हणजे त्याने भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करणाऱ्या भक्ताप्रमाणे असले पाहिजे. ज्यावेळी एखादा भगवंतांचा भक्त होतो त्यावेळी त्याचा भगवंताबरोबर साक्षात संबंध प्रस्थापित होतो. हा एक अत्यंत गहन विषय आहे, परंतु थोडक्यात सांगायचे तर भक्तांचा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याबरोबर 5 निरनिराळ्या प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारे संबंध स्थापित होऊ शकतो. ते 5 प्रकार असे आहेत. पहिला, एखादा निष्क्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. दुसरा, एखादा सक्रिय अवस्थेमधील भक्त असू शकतो. तिसरा, एखादा मित्र या नात्याने भक्त असू शकतो. चौथा, एखादा माता किंवा पिता या नात्याने भक्त असू शकतो. पाचवा, एखादा माधुर्य भावात भक्त असू शकतो. अर्जुनाचा भगवंतांबरोबर सखा या नात्याने संबंध होता. मात्र या सख्य भावांमध्ये आणि भौतिक जगात आढळून येणाऱ्या मैत्रीमध्ये आत्यंतिक फरक आहे. ही मैत्री दिव्य असते व ती कोणालाही प्राप्त होणे शक्य नाही. वस्तुतः प्रत्येकाचा भगवंतांबरोबर विशिष्ट संबंध आहे आणि या संबंधांची पुनर्जागृती भक्तिमय सेवेच्या पूर्णत्वाने होते. परंतु आपल्या स्थितीत भगवंतांचेच नव्हे तर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शाश्वत संबंधाचे सुद्धा आपल्याला विस्मरण झाले आहे. कोट्यवधी जीवांपैकी प्रत्येक जीवाचा भगवंतांबरोबर विशिष्ट असा शाश्वत संबंध असतो आणि याला स्वरूप असे म्हटले जाते. प्रेममयी सेवेद्वारे एखादा स्वस्थितीपणे पुन्हा जागृत करून घेऊ शकतो व याला स्वरूप सिद्धी म्हणजे एखाद्याच्या मूळ स्थितीचे परिपूर्ण असे म्हटले जाते. म्हणून अर्जुन हा भक्त होता आणि त्याच्या भगवंताबरोबर सख्य भावामध्ये नित्य संबंध होते. अर्जुनाने भगवद्गीतेचा स्वीकार कसा केला हे जाणणे आवश्यक आहे. त्याने केलेले स्वीकृती पद्धत 10व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. अर्जुन म्हणाला, तुम्ही परमधाम, परमपवित्र आणि परमसत्य असे पुरुषोत्तम भगवान आहात. तुम्ही शाश्वत, अलौकिक, आदिपुरुष, अजन्मा आणि सर्वश्रेष्ठ आहात. नारद, असित देवल आणि व्यास इत्यादी महान ऋषींनी देखील तुमच्या विषयीच्या या सत्याला मान्यता दिली आहे आणि आता तुम्ही स्वतःही मला हेच सांगत आहात. हे कृष्ण, तुम्ही मला जे सांगितले आहे त्याचे मी पूर्णपणे सत्यच म्हणून स्वीकार करतो. हे भगवन, तुमचे स्वरूप दानव किंवा देवही जाणू शकत नाही. पुरुषोत्तम भगवान यांच्याकडून भगवद्गीतेचे श्रवण केल्यानंतर अर्जुनाने श्रीकृष्णांना परमब्रह्म म्हणून स्वीकारले. प्रत्येक जीव ब्रह्म आहे, पण परमजीव किंवा पुरुषोत्तम भगवान परमब्रह्म आहे. परमधाम म्हणजे भगवंत हे सर्व गोष्टींचे परम आश्रयस्थान आहेत. पवित्र म्हणजे ते शुद्ध आणि भौतिक विकारांपासून मुक्त आहेत. पुरुषम म्हणजे ते सर्वश्रेष्ठ भोक्ता आहेत. शाश्वतम म्हणजे मूळ, दिव्यम म्हणजे अलौकिक, आदिदेवम म्हणजे पुरुषोत्तम भगवान, अजम म्हणजे अजन्मा आणि विभुम म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता काही जण विचार करतील की कृष्ण हा अर्जुनाचा मित्र असल्यामुळे अर्जुन त्याची खुशामत करण्यासाठी असे सांगत आहे. पण भगवद्गीतेच्या वाचकांच्या मनातील हा संशय काढून टाकण्यासाठी आणि ही स्तुती सप्रमाण आहे हे दाखवण्यासाठी अर्जुन पुढील श्लोकात सांगतो की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत. ही गोष्ट फक्त तोच नव्हे तर नारद, असित, देवल आणि व्यासदेव इत्यादी थोर अधिकारी महर्षी सुद्धा मान्य करतात. सर्व आचार्यांनी स्वीकारलेल्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे हे पूर्णपणे सत्य म्हणून स्वीकार करतो. सर्वमेद दुरुतम मन्ये, तुम्ही सांगितलेले सर्व सत्य आहे, मी मान्य करतो. अर्जुन असेही सांगतो की भगवंताच्या व्यक्तिमत्व समजणे अत्यंत कठीण आहे आणि मोठमोठ्या देवता सुद्धा त्यांना जाणू शकत नाही. याचाच अर्थ असा आहे की मानवापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही, तर मनुष्य भक्त झाल्याशिवाय भगवान श्रीकृष्णांना कसं जाणू शकेल.
यासाठी भगवद्गीता भक्तिभावाने स्वीकारली पाहिजे. एखाद्याने स्वतःला आपण श्रीकृष्णाच्या बरोबरीचे आहोत अथवा श्रीकृष्ण हे साधारण व्यक्ती आहेत किंवा श्रीकृष्ण हे केवळ श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुद्धा समजू नये. श्रीकृष्ण साक्षात पुरुषोत्तम भगवान आहे. म्हणून भगवद्गीतेच्या अथवा अर्जुनाच्या म्हणण्याप्रमाणे जो भगवद्गीतेचा जाणण्याचा प्रयत्न करीत आहे त्याने तात्विक दृष्ट्या तरी श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला पाहिजे. अशा नम्र भावानेच आपण भगवद्गीता जाणू शकतो. जोपर्यंत एखादा नम्र भावाने भगवद्गीता वाचित नाही तोपर्यंत तो भगवद्गीता जाणू शकत नाही. कारण भगवद्गीता हे एक महान रहस्य आहे. वास्तविक भगवद्गीता आहे तरी काय? अज्ञानमय भौतिक अस्तित्वातून मानवजातीचा उद्धार करणे हा भगवद्गीतेचा उद्देश आहे. अर्जुनाला ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रात येथे युद्ध करण्यामध्ये अडचणी होत्या त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्य हा नाना प्रकारच्या अडचणींमुळे त्रस्त झालेला असतो. अर्जुन श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्याला भगवद्गीता सांगण्यात आली. फक्त अर्जुनच नव्हे तर आपल्यापैकी प्रत्येक जण हा भौतिक जीवांमुळे चिंताग्रस्त आहे. आपले अस्तित्वच मुळी असत वातावरणात आहे. खरे तर आपण असत वातावरणामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. पण काही कारणासाठी आपल्याला असत वातावरणात ठेवण्यात आले आहे. असत म्हणजे जे अस्तित्वात नाही. दुःख भोगणाऱ्या अनेक मनुष्यांपैकी हे जे खऱ्या अर्थाने आपल्या स्वरूपाविषयी म्हणजे आपण कोण आहोत, आपल्याला अशा विचित्र परिस्थितीमध्ये का ठेवण्यात आले आहे इत्यादी गोष्टींबद्दल जिज्ञासू असे फारच थोडे जण आहेत. आपण दुःख का भोगतो यासंबंधी आपली जिज्ञासा जर जागृत झाली नाही, त्याचप्रमाणे आपल्याला ही दुःखे नको असून सर्व दुःखांमधून सुटका करून घेण्याची आपली इच्छा आहे हे सत्य जर मनुष्याला उमजले नाही तर अशा मनुष्याला खरा मनुष्य समजता येणार नाही. या प्रकारची जिज्ञासा एखाद्याच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यावरच खऱ्या अर्थाने मानवतेचा आरंभ होतो. या प्रकारच्या जिज्ञासेला ब्रह्मसूत्रामध्ये ब्रह्मजिज्ञासा असे म्हटले आहे. अथतो ब्रह्मजिज्ञासा जोपर्यंत मनुष्याला परब्रह्माची स्थिती जाणण्याची जिज्ञासा नसते तोपर्यंत त्याची सर्व कार्य निष्फळ समजली पाहिजे. म्हणून आपण दुःख का भोगतो, आपण कुठून आलो आणि मृत्यूनंतर आपण कुठे जाणार या प्रश्नांबद्दल जे जिज्ञासू असतात तेच भगवद्गीतेचे योग्य अभ्यासक होण्यास लायक आहेत. प्रामाणिक शिष्याला भगवंतांविषयी पराकाष्ठेचा आदरभाव असणे हे सुद्धा आवश्यक आहे. अर्जुन हा असा एक प्रामाणिक शिष्य होता. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचे मूळ ध्येय विसरतो तेव्हा त्या ध्येयाची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतार घेतात. आणि असे असूनही वास्तविक ध्येय जाणणाऱ्या अनेक व्यक्तींपैकी एखादा खऱ्या अर्थाने स्वतःचे स्वरूप जाणू शकतो व अशा मनुष्यासाठीच भगवद्गीता सांगितली आहे. खरे म्हणजे आपण सर्वांना अज्ञानाच्या वाघिणीने गिळंकृत केले आहे. पण भगवंत सर्व जीवांबद्दल विशेष करून मनुष्य प्राण्याबद्दल अत्यंत दयाळू आहे. याच कारणासाठी त्यांनी आपला मित्र अर्जुन याला स्वतःचा शिष्य करून भगवद्गीता सांगितली. अर्जुन भगवान श्रीकृष्णांचा सखा असल्यामुळे अज्ञानाच्या पलीकडे होता, परंतु कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर त्याला जाणून बुजून अज्ञानात टाकले गेले. त्यामुळे तो जीवनाच्या समस्यांबद्दल भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारू शकेल आणि ते मनुष्याच्या भावी पिढ्यांच्या कल्याणार्थ या समस्यांचे समाधान करून जीवनाची घडी नीट बसवून देऊ शकतील. अशा तऱ्हेने मनुष्य योग्य कृती करून मनुष्य देहाचे उद्दिष्ट प्राप्त करू शकेल. भगवद्गीतेचा विषय म्हणजे 5 मूलभूत तत्वांबद्दल ज्ञान होय. सर्वप्रथम परमेश्वराबद्दलच्या ज्ञानाचे आणि नंतर जीवात्माच्या स्वरूप स्थितीबद्दल
ज्ञानाचे विवेचन केले आहे. जो सर्वांचे नियंत्रण करतो तो परमेश्वर होय व जे नियंत्रित असतात ते जीवात्मे होतात. मी नियंत्रित नसून स्वतंत्र आहे असे म्हणणाऱ्या जीवात्म्याला मूर्खच समजावे. जीव किमान आपल्या बद्धावस्थेमध्ये तरी प्रत्येक बाबतीत नियंत्रित असतो. अशा प्रकारे भगवद्गीतेमध्ये ईश्वर किंवा परम नियंत्रक आणि नियंत्रक जीवात्मे यांच्याबद्दल विवेचन केले आहे. त्याचबरोबर प्रकृती, जड प्रकृती, काळ, अखिल ब्रह्मांड किंवा सृष्टीची कालमर्यादा आणि कर्म यांचेही विवेचन गीतेमध्ये करण्यात आले आहे. हे अखिल विश्व निरनिराळ्या प्रकारच्या कृतींनी भरलेले आहे. सर्व जीवात्मे वेगवेगळ्या कृती करण्यात गुंतले असतात. ईश्वराचे स्वरूप काय, जीवात्म्याची स्वरूप स्थिती, प्रकृती, भौतिक विश्व म्हणजे काय व ते काळाच्या प्रभावाने कसे नियंत्रित केले जाते आणि जीवात्म्याची कर्मे कोणती इत्यादी गोष्टींबद्दलची ज्ञान आपण भगवद्गीतेपासून मिळवले पाहिजे. भगवद्गीतेतील 5 मूलभूत तत्वांपैकी परमेश्वर, कृष्ण, ब्रह्म, परम नियंत्रक किंवा परमात्मा यापैकी कोणत्याही नावाचा उपयोग करा. हे तत्व सर्वश्रेष्ठ आहे. गुणात्मदृष्ट्या जीव आणि परमेश्वर यांच्यात साम्य आहे. उदाहरणार्थ भगवद्गीतेच्या नंतरच्या अध्यायात सांगितले आहे की भौतिक प्रकृतीच्या सर्व कार्यांवर परमेश्वरांचे नियंत्रण असते. भौतिक प्रकृती स्वतंत्र नसून ती भगवंताच्या आज्ञेचे पालन करीत असते. भगवान श्रीकृष्ण सांगतात की मयाध्यक्षेन प्रकृती हा सूयते सचाररम. ही भौतिक प्रकृती माझ्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे. ब्रह्मांडांमध्ये आश्चर्यकारक गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. या सृष्टीमागे एक नियंत्रक आहे हे आपण जाणले पाहिजे. कोणतीही गोष्ट नियंत्रणाशिवाय प्रकट होऊ शकत नाही. नियंत्रक नाही असे समजणे हे बालिशपणाचे लक्षण आहे. उदाहरणार्थ एखादे लहान बालक मोटर गाडी पाहून विचार करेल की ही तर घोडा किंवा इतर प्राण्यांशिवाय आश्चर्यकारकपणे चालते. पण बुद्धिमान मनुष्याला मोटरगाडी मागील अभियांत्रिकी व्यवस्थेचे ज्ञान असते. त्याला सदैव माहीत असते की अशा यंत्रामागे यंत्र चालविणारा एखादा मनुष्य किंवा चालक असतोच. याप्रमाणे परमेश्वर हा सुद्धा एखाद्या चालकासारखा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व काही घडत असते. पुढील अध्यायांवरून आपल्याला कळेल की परमेश्वराने जीवात्म्यांना आपले अंश म्हणून स्वीकारले आहे. ज्याप्रमाणे सोन्याचा कण म्हणजेच सोनेच असते किंवा सागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो, त्याचप्रमाणे आपण सर्व जीवात्मे भगवान श्रीकृष्णाचे अंश असल्यामुळे आपल्यामध्येही परमेश्वराचे सर्व गुण सूक्ष्म रूपात विद्यमान असतात. कारण आपण सूक्ष्म, नियंत्रित किंवा गौण ईश्वर आहोत. आपण अंतरात किंवा ग्रहांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि ही नियंत्रण करण्याची प्रवृत्ती श्रीकृष्णामध्ये असल्यामुळेच आपल्याला देखील आहे. ही प्रवृत्ती आपल्यामध्ये असली तरी आपण जाणले पाहिजे की आपण परमनियंत्रक नाही. भगवद्गीतेमध्ये हे स्पष्ट करून सांगितले आहे. भौतिक प्रकृती म्हणजे काय? भगवद्गीतेत तिला कनिष्ठ किंवा अपरा प्रकृती असे म्हटले आहे. जीवात्म्याला श्रेष्ठ किंवा परा प्रकृती असे म्हटले आहे. परा असोत अथवा अपरा, प्रकृती ही नित्य नियंत्रित असते. प्रकृती ही स्त्रीवाचक आहे व पत्नीवर नियंत्रण ठेवणाऱ्या पतीप्रमाणे भगवंत प्रकृतीवर नियंत्रण ठेवतात. प्रकृती ही नित्य भगवंताच्या अधीन असते कारण भगवंत प्रकृतीचे नियंत्रक आहेत. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही भगवंताच्या अधीन किंवा श्री भगवंताद्वारे नियंत्रित असतात. भगवद्गीतेनुसार जीवात्मे जरी भगवंताचे अंश असले तरी ते त्यांना प्रकृतीनेच मान्यता येते. याचा भगवद्गीतेमधील 7व्या अध्यायामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. अपैरम इस्तवयम प्रकृती विधिह मे पराम जीवभूताम. ही भौतिक प्रकृती माझी अपरा कनिष्ठ शक्ती आहे, पण याहून श्रेष्ठ अशी दुसरी प्रकृती आहे जीव भूताम किंवा जीवात्मा.
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण या 3 गुणांनी युक्त अशी ही भौतिक प्रकृती आहे. 3 गुणांपलीकडे काळ हे शाश्वत तत्व आहे आणि प्रकृतीचे गुण व शाश्वत काळ यांच्या संयोगाने काळाचे नियंत्रण व रेखीवरील खाली जी कार्य चालतात त्यांना कर्म असे म्हणतात. ही कर्मे अनादिकाळापासून चालत आली आहेत व आपण आपल्या कर्मानुसार सुख अथवा दुःख भोगीत असतो. उदाहरणार्थ, मी एक व्यापारी आहे आणि चातुर्याने व कष्टाने बँकेत मी पुष्कळ रक्कम ठेवली आहे, तर मी त्या धनाचा भोगता ठरतो. पण समजा मी जर व्यापारात माझे धन गमावून बसलो तर मी दुःख भोगतो. याप्रमाणे प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये आपण आपल्या कर्मफलामुळे सुखी अथवा दुःखी होतो. याला कर्म असे म्हणतात. भगवद्गीतेमध्ये ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म या सर्वांच्या विस्तृतीत वर्णन दिले आहे. या 5 तत्वांपैकी ईश्वर, जीव, भौतिक प्रकृती आणि काळ हे शाश्वत आहे. प्रकृतीचे प्राकट्य तात्पुरते असू शकेल, पण ती मिथ्या किंवा खोटी नाही. श्री कृष्ण राधा कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका. राधे राधे. कृष्ण 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. धन्यवाद.